स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदू म्हणून ओळख असलेल्या अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची आता लखतरं वेशीवर टांगली जात आहे। तब्बल 1000 कोटींहून अधिक मालमत्ता असल्याची माहिती समोर येते। आयकर विभागाला सादर केलेल्या ITR मध्ये मात्र केवळ 12 लाख रुपयांचं उत्पन्न दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे मंत्रतंत्राच्या प्रभावाखाली खुद्द आयकर विभागातील काही वरिष्ठ अधिकारीही खरात यांच्या दरबारात हजेरी लावत होते अशी माहिती चौकशीत समोर येते। त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या संगनमतातूनच आर्थिक गैरव्यवहार लपवण्यात आले का असा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान अशोक खरात यानं शासकीय अधिकारी आणि बड्या राजकीय नेत्यांच्या आश्रयानं मोक्याच्या ठिकाणी भूखंड आणि शेतजमीन खरेदी केल्याचे उघड होत आहे। मात्र या कोट्यावधींच्या गुंतवणुकीसाठी लागलेला पैसा नेमका कुठून आला आणि या गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न ITR मध्ये का दाखवलं गेलं नाही असे एक ना अनेक गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना सत्य बाहेर येणार का, दोषींवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।